ताज्या ताज्या भाज्या दिसतात बाई, इथूनच घेते आता. भाजीवाला गावठी दिसतोय गंडन. वांगी किती किलो आहेत? 50 रुपये किलो आहे. कमी करून दे की. नाही घ्यायचे असले तर घेण्याचं जावा. मग दुसऱ्या दुकानात जाईल. मग दाखव कोणी दुकानात. हे किती किलो आहे? कसं किलो आहे असं विचारायचं. तुम्ही काय पहिल्यांदा आलाय का बाजारात? हे 70 रुपये किलो आहे. बटाटा किती किलो आहे? बटाटा 40 रुपये किलो आहे. आणि टोमॅटो? टोमॅटो 100 रुपये किलो आहे. आमची तर 10ला भेटतात गावाकडे. मग त्या गावाचं नाव काय सांगा बरं? गावाचं नाव हे करून काय करायचंय तुला? देतो का नाही रे? घे. कितीला आहेत? ही 50 रुपये किलो आहे. चेक करून बघते आहेत का चांगली. ही तर किडक आहे, किडक. रामदे ही साईडला का दुसरं बघा पाणी काय अजून किडक निघले. ओके पण किडक आहे. असं हे बी ठेवा आणि बाकीचे आहेत सगळे चांगले बघा. ओके बाई, बाकीचे चांगले. लसूण आहेत का? हाय लसूण आहे. लसूण काय तुम्ही घरून सोलून आणलाय काय का घरच्यांनी सोलून दिलाय निम्मा? तुम्हीच काढताय असं टरपाल, मग काय होणार? तुला दिसत नाही का मी कुठं काढलंय रे? तुझ्या घरून काढून आणलं माझ्यावर नाव घेतोय. रामदे कांद्याचं पण निघलेलं आहे तुझं. रामदे हे नाही विकत. हे कांदे घ्या. कांदे नाही, मला लसूण पण घ्यायचं आणि कांदे पण घ्यायचे, सगळं घ्यायचे. मला जमून दे. नाही थोडं तरी जमून दे. नाही होत. जमून द्या. अरे देवा, हा पण तसलाच माणूस लांबून दिसतो चांगला पण हायलेच गावठी. बटाट्याने सगळं. नाही तुम्ही टोमॅटो जमून दे की मग. नाही ते टोमॅटो कसं आहे? 100 रुपये किलो आहे. जमून देते. नाही ते किती मागेल? अरे मुर्द्या, मी एवढ्या लांबून उन्हातून आले तुझ्या इथं, एवढं तरी जमून दे की मला. मागच घरी लागली सांगा. मागचं घर आहे, मी इकडून आले पण मागून विचार. मी सकाळपासून उन्हात थांबलोय आणि तू आली तिकडं मोठ्या गाडीने. मोठ्या गाडीत नाही आले, मी चालत आले. मग तुला कोणी चालत यायला लावलेलं? आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून आलते चालत. घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर निघा. पालकाची गड्डी कितीला आहे? 20 रुपयाला आहे. 20ला. ही तांदूळाची भाजी कितीला आहे? ही 30 रुपयाला आहे. 30. ही 20 रुपयाला भेटते खरं तर, पण ह्याला ना निवडून आणली त्यासाठी 30 रुपयाला रेट लावलाय. मग बटाटे वांगे तर जमून द्या की, बाकीचं नका देऊ. ही 2 तरी द्या. नाही ह्याला लय मेहनत लागते. तुमच्यासारखं नाही घरात बसून नसतं असं टीव्ही बघत बसायचं. त्याला कष्ट लागतात. हा का? कोण कष्ट करायला होतं? बिना कष्टाचं उपटून आणायचं ना मग दुसऱ्यांच्या रानातून. ही असले कांदा निघलं, ह्याला कष्ट नाही लावलं, परत म्हणतं ही कांड निघलं ती घाण निघलं. मग काय करायचं? मग ती 100 रुपये किलो कशाला ठेवलंय? 90 रुपये घ्यायचं असलं तर घेण्याचं चला. मग ती ही तर तुम्ही 20ला द्या. अरे मी खूप लांबून आले, देतो का नाही रे जमन? घ्यायची असली तर घेण्याचं चल. बुक्की घाली नाही. दुसरी गिऱ्हाईक येतात पण तिथं भांडण चाललं म्हणून जातात निघून. माझे कस्टमर राहिले ना. कस्टमर बघू ना तुझ्याकडे कशाचे आता. कस्टमरच घालवते तुझे. थांब आता. हा बसून राहील मला काय, मी उद्या विकत ही परत मी येईन ना. तुला एक सांगू, आज सोमवार आहे, उद्या काय? उद्या थोडी नसला. मग मी दुसरीकडे नेऊन लावली. मग तुला माहितच नसणार. मग मी तिथे येणार. पण तुला माहित नसले कस काय? आणि मला गावल्या कस काय? मग मी काय करणार, हे कमी रेट मध्ये लावणार पहिल्यांदा आणि तुला देणारच नाही. तुला माहितीये मला. आम्ही आमिर नाहीये. खोटं वाटतंय तर आमच्या आंटीला फोन करून विचार. असं नाही, मला काय करायचंय? तुझ्या आंटीला फोन करून बोल इकडं. बोलते थांब ना. पहिल्यांदा आली बाजारात लागली सांगाय एवढं दे. उचल फोन. हॅलो आंटी. भाजी घ्या. बाजारात या ग जरा. का ग बाई? भाजी घ्या. येते. भाजीवाला मोठ्याने बांधतोय माझ्यावर. असं वाटतं की डोक्यातच काहीतरी घालवते. भाजी घ्या. आले थांब. बघ घे, माझी आंटी आली. हिला काय शिकवलंय का मॅडमला? काही येई नाही.
भाजी ही गावाकडची तरी शेतकऱ्यांचं माहित नाही कसं करतात ते कष्ट. अहो असं काय करताय? ती तुमच्याकडे पहिल्यांदाच आली, द्या जमून. आता ती किती झालं तरी बारीकच आहे, द्या. थांबा थांबा देतो मग. हे कांदे ना 50 रुपयाला भेटतात, घ्यायचेत का? 50 नाही 10ला द्यायची. नाही मग एवढं कष्ट लागते याला, परत बी खत हे सगळं लागतं, पाणी. 10 रुपयाला दे क्या? नाही भेटणार. मीच काढली 10 रुपयाला दे. नाही भेटणार. दुसऱ्या भाजीवाल्या मग वांग कितीला आहे सांग? वांग कितीला द्यायला कमी करून? 30 रुपयाला भेटून घेतलं. आणि बटाटे कमी पाहिजे मला. नाही बटाट्याला लय महाग आहेत बटाटे. कमी करून दे बटाटे. जाऊ कुठल्या बी दुकानात, मग त्याच्याकडे विचार माझ्या आंटीला. मग जाऊ की त्याच्याकडे. माझ्याकडे कशाला आला? मी तिने कमी आणलं करते. मुर्दा आज. मग राहून दे, त्याच्याकडे जाऊ. आजचे दिवस खाऊच नका तुम्ही हॉटेल. तुला आमिर, तू जाशील हॉटेलला मोठ्या मोठ्या गाड्या. तुला वाटते आम्ही आमिर आहे? ह्याचा थोबड बघ. मेकअप शेकअप काय हाय काय ह्याच्या तोंडावर? बघ किती केलाय. काय तुला? ही बघ, ही एवढी लिपस्टिक लावली, पाण्याने अशी केली बाळाटाने. आणि तुम्ही केलंय तेवढं? मी काय केलं? तुम्ही केलंय, तुम्हाला वाटतं मी थोडंच केलं त्यामुळे आणि त्यांना वाटते तुम्हाला वाटते ह्यांनी जास्त केलंय. ह्यांनी तर काहीच लावलं नाही मॅडम. तुम्ही मेकअपला एवढा पैसा आला तिथं शेतकऱ्यांना 10 रुपये आडून धरता वय. कळत नाही का? तुम्ही मेकअपला एवढा वेळ पैसे घालवते ते शेतकऱ्यांना 10 रुपयाला हे होतं का तुम्हाला? तुमची हेअरस्टाईल बघा, साडी काय मोठे मोठे लोक वाटताय. ही किती रुपयाला येतात? हे 50 रुपयाला. किती कष्ट लागते, दिवसभर उन्हात थांबावं लागतंय. आमचे सगळे घरचे उन्हात असतात आणि तुम्ही आता बंगल्यातून काय मोठा मोठा बंगला बांधताय, त्याच्यात बसताय आणि बाहेर आलं लगेच वरडायला लागतंय भाजीवाल्यांवर. आणि आम्ही बी गरीब, आमच्याकडे बी पैसा असतो. आम्ही नाही वेस्ट करत. आम्ही तुम्हाला ना तुमच्यासारखे गिऱ्हाईक आमच्याकडे येऊन नका देऊ. आम्ही फिकून दिले एखाद्या वेळेस तर तुम्हाला देणार नाही. असला नाश करणार नाही आमच्या भाजीपाल्याचा. आणि त्याला किती फवारण्या लागतात. चुकलं माझं, बरोबर आहे तुमचं. खूप कष्ट लागते याला करायला. द्या जमून मग थोडं. मग मगाशी एवढा वेळ भांडत कशाला होता? असं चांगलं बोललं असतं तर दिलं असतं का नाही? द्या की जमून, मग कशाला भांडते आता? ही ना 20 रुपयाला भेटेल, घ्यायचंय का? हा द्या. जरा तर खऱ्या रियालिटी मध्ये शेतकऱ्यांचं आयुष्य असं असतं. तर आपण दवाखान्यात पैसे देतो, डॉक्टर जेवढे मागतात तेवढे मेकअपला घालवतो आणि आपण मेकअपला जास्त पैसे घालवतो. ह्यांना आपण काय पण बोलतो पैसे कमी करायला, पण आपण ह्यांना जेवढे पैसे मागतात तेवढे द्यायलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? अरे बोल. बरोबर आहे यांचं. मगाशी एवढे भांडत होते. हे आम्हाला बी तसंच कष्ट करायसारखं आम्हाला कष्ट घ्यावे लागतात आणि मोठे मोठे लोक आमचे रेट पाडून जातात. कुठं बी खर्च करतात आणि इथे येऊन ना रेट पाडतात आणि जातात. त्यांना वाटतं आम्ही लयच गरीब आहे म्हणून आमचे रेट पाडून जातात. आम्ही पिकवलंच नाही तर तुम्ही काढणार काय? परत एक किडकं निघलं की लगेच म्हणतात ही झालं आणि ती झालं. शेतकऱ्यांना किंमत द्या, त्यांच्या किंमत देत जा. त्यांना रेट पाडून मागत जाऊ नका. बरोबर आहे ह्यांचं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.